जर बांगलादेशाने लवकरात लवकर चांगले निर्णय घेतले नाही तर उद्या बांगलादेशाची युद्ध करायची वेळ आली तरी चालेल. आणि तरुण हिंदू समाज हा भारत सरकारच्या पाठीमागे आहे. जगातल्या कुठल्याही मुसलमानाला काटा तोडला तर भारतातल्या मुसलमानाला त्याची रग लागते, कळ लागते. असुद्दीन ओवैसी म्हणजे त्याने ज्यावेळेला शपथ घेतली, शपथ घेतल्यानंतर तो वंदे मातरम किंवा भारत माता की जय नाही म्हटला, तो जय फिलिस्तीन म्हटला. बरं, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, सत्य सनातन हिंदू धर्म की, भारत माता की, वंदे वंदे. श्री आदिशक्ती जगज्जननी तुळजा भवानी मातेच्या चरणी कोटी कोटी वंदन करू. आज या ठिकाणी आजच्या या मोर्चाकरता जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांच्या चरणी कोटी कोटी वंदन करतो. या कार्यक्रमाकरता आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिले ते आपल्या शिर्डी मतदारसंघाचं भूषण, आपला अभिमान, आपला स्वाभिमान आदरणीय डॉक्टर सुजयदादा विखे पाटील, त्याचबरोबर सनातन संस्थेमध्ये सदैव आपलं जीवन खर्च करणाऱ्या आमच्या आदरणीय प्रतीक्षाताई आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर आमच्या मुक्ताताईंचंही व्याख्यान झालंय. त्याचबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, त्या संघातील सर्व पदाधिकारी, अधिकारी, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि हिंदू प्रेमी स्वजनांना आज आपण इथे एकत्रित जमण्याचं कारण काय? कारण जगात असं कार्य नाही, कारण नाही, कार्य नाही की ज्याच्या पाठीमागे कारण नाही. आपण आज या ठिकाणी इथे जमलो हे झालं एक कार्य, पण या कार्याच्या पाठीमागचं कारण जर काय असेल तर ते सर्वात महत्वाचं कारण असं आहे की बांगलादेशामध्ये जो अल्पसंख्याक हिंदू आहे त्या हिंदूंवर जे अनन्वित अत्याचार होत आहेत ते अनन्वित अत्याचार आपण सर्वजणांनी त्यातले मोजके फोटो तर या फेसबुकवर लावलेलेच आहे. परंतु आपण टीव्ही न्यूज चॅनलवर ज्या ज्या पद्धतीनं हिंदू जो अल्पसंख्याक आहे त्या अल्पसंख्याक हिंदूंवर अत्याचार केले जात आहेत, त्या अत्याचारामध्ये जर आपण पाहिलं तर अक्षरशः एका मुलीवर 30 नराधमांनी बलात्कार केलेले आहेत. म्हणजे त्यांची आबरू ही आज लुटली जाते आहे. त्याचबरोबर यांचे दुकानं जाळले जात आहेत, घरं जाळले जात आहेत, मंड पाडले जात आहेत. आणि जो काही हाहाकार आज देशामध्ये माजलेला आहे आणि बांगलादेशातला हिंदू हा पूर्णपणे खतम करून टाकायचा संकल्प त्या ठिकाणी असलेल्या जातीयवादी मुसलमान संघटनेंनी जो घेतलेला आहे. आणि तुमच्या माहिती करता सांगतो मी की त्या जातीने घेतलेला संकल्प हा जिहाद असतो, हा धर्माने दिलेला आदेश असतो. आणि धर्माने दिलेला आदेश पाळणारी ही माणसं कुठल्याही थराला जाऊन आपल्या धर्माचा आदेश पाळल्याशिवाय राहत नाहीत. हा आजपर्यंतचा हजारो पूर्वीपासूनचा इतिहास आहे. इराण राष्ट्र, जे इराण राष्ट्र पूर्वी पूर्ण पर्शियन लोकांचं होतं, पूर्ण पारशी लोक त्या इराणमध्ये राहत होते. हळूहळू 1-2 मुसलमान थोडे थोडे घर होत 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 एक वेळ अशी आली की त्या इराण मधून सर्व पार्शियन लोकांना यांनी पळून लावलं आणि आज ते राष्ट्र पूर्णपणे इस्लामिक झालेलं आहे. अवघा 1400 वर्षापूर्वी जन्माला आलेला हा धर्म आहे. मोहम्मद पैगंबरांचं देहावसन
हे इसवी सन 630-32 ला झालेलं आहे. पण या अवघ्या 1400 वर्षाच्या काळामध्ये हा इस्लाम धर्म जगाच्या पाठीवर जवळजवळ 57 देशांमध्ये जाऊन पोहोचलेला आहे. म्हणजे 57 देशात मुस्लिम बहुसंख्याक आहेत. याचा अर्थ काय आहे, यांची स्ट्रॅटर्जी काय आहे, यांची पद्धत काय आहे, याचं लाईव्ह दर्शन जर तुम्हाला बघायचं असेल तर ते तुम्हाला बांगलादेशाच्या रूपाने बघायला मिळेल. तुम्हाला काय वाटतंय की काश्मीर 370 रद्द झालं म्हणून काय लगेच भारताचं अंग झालंय का? अजिबात नाही. काश्मीरला जाऊन पहा, त्या ठिकाणी 80% मुसलमान आहेत. हे 80% का आहेत, याचं कारण काय आहे? याच्यासाठी रिअल स्टोरीवर निघलेला काश्मीर फाईल्स हा सिनेमा तुम्ही अवश्य बघा. 1990 साली अवघ्या 4-5 आतंकवाद्यांनी AK-47 घेऊन त्या ठिकाणी असलेले 3.5 लाख काश्मीरी पंडित पळून लावले, बेघर केले आणि अक्षरशः त्यांच्या बाहेर खरंच केले नाही तर वखारीमध्ये त्या माणसांची प्रेत त्या करवटीला कापली गेली. इतक्या निर्दयपणे त्या काश्मीरमध्ये हिंदूंची हत्या झाली, हिंदूंची कत्तल झाली. हे मी तुम्हाला भारत स्वतंत्र झाल्यानंतरच सांगतोय. 1990 ला जे 3.5 लाख काश्मीरी पंडित पळून लावले, आज काश्मीरमध्ये प्रत्येक 100, 150, 200 फुटावर आपल्या मिलिटरीतला जवान उभा आहे. आपली जवळजवळ 70% मिलिटरी काश्मीरमध्ये. म्हणून तो काश्मीर आपल्या ताब्यात आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. हे अजिबात विसरता कामा नये. म्हणून आपल्याकडची सुद्धा धोक्याची घंटा टळलेली नाहीये. ही यांची स्ट्रॅटर्जी आहे. ही स्ट्रॅटर्जी आहे. जिथं अल्पसंख्याक असतात तिथं हमसब भाई भाई म्हणून राहतात. जिथं समप्रमाणात होतात तिथं गफंड धरायला उभं राहतात. आणि जिथं बहुसंख्याक होतात तिथलं हिंदू खतमच करून टाकतात. हा आजपर्यंतचा हजारो वर्षापासूनचा इतिहास आहे. अफगाणिस्तान अशोक सम्राटाच्या काळात या अखंड हिंदुस्थानाचा भाग होता. तो अफगाणिस्तान आमच्यापासून तुटला. म्यानमार आमच्यापासून तुटला. पाकिस्तानचा तुकडा आमच्या समोर झालेला आहे. आणि ती फाळणी होत असताना जातीयतेच्या आधारावर झाली. जातीयतेच्या आधारावर मुस्लिम आणि हिंदू देश वाटायचा म्हणून झाली. म्हणजे पाकिस्तान आमच्यापासून तुटला, बांगलादेश आमच्यापासून तुटला. आज हिंदुस्थानामध्ये तब्बल 9 राज्यांमध्ये हिंदू अल्पसंख्याक झालेला आहे. हिंदू अल्पसंख्याक झालेला आहे, हे लक्षात ठेवा. आणि 2047 पर्यंत हे षडयंत्र आहे. हे कसं पूर्ण करणार हे लोक? त्याचं मॉडेल जर तुम्हाला पाहायचं असेल तर बांगलादेश. त्याचं मॉडेल जर तुम्हाला पाहायचं असेल तर बांगलादेश आहे. या बांगलादेशामध्ये एका साधूनं, एका संन्याशानं, जो एस्कॉन चा साधू आहे, जे एस्कॉनचे साधू आहेत, चिन्मयानंद स्वामी म्हणून, तुम्हाला सांगतो, ज्या वेळेला पाकिस्तान पासून बांगलादेश वेगळा झाला त्यावेळेला यांची खायची पंचायत होती. त्यावेळेला जगातल्या एस्कॉन मंदिरातून या लोकांच्या करता मदत आली आणि या बांगलादेशातल्या पूर्वजांना एस्कॉनच्या लोकांनी जगवलं. एस्कॉनच्या लोकांनी यांना अन्न खाऊ घातलं, यांना मदत केली. पण पुढे काय झालं? त्यांचे बाप मेल्यानंतर त्यांच्या पोरं ते उपकार विसरून गेले. आज त्यांचेच मंदिरं पाडतायत. त्या चिन्मयानंद स्वामींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केलेला. या ठिकाणी लवकरात लवकर मुक्त केलं पाहिजे आणि त्यांच्यावर जेवढे गुन्हे दाखल केलेले आहेत तेवढेचे थोडे गुन्हे या ठिकाणी मागे घेण्यात आलेले पाहिजेत. आणि म्हणून याकरता आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित जमलेलो आहोत. एक लक्षात ठेवा, कोणी म्हणेल ते बांगलादेशातले, आपल्याला इथे काय करायचंय? पण तुम्हाला माहित नसेल, जगातल्या कुठल्याही मुसलमानाला काटा तोडला तर भारतातल्या मुसलमानाला त्याची रग लागते, कळ लागते. एवढंच नाही, असुद्दीन ओवैसी
ज्यावेळेला पार्लमेंटमध्ये खासदारकीचं भाषण करत होता त्यावेळेला काय भाषण केलं त्याने, म्हणजे त्याने ज्यावेळेला शपथ घेतली, शपथ घेतल्यानंतर तो वंदे मातरम किंवा भारत माता की जय नाही म्हटला, तो जय फिलिस्तीन म्हटला. बरं, फिलिस्तीन मध्ये जो हमास संघटना आहे, लक्षपूर्वक ऐकता, हे कसे एकत्र होतात. सुन्नी कट्टर शत्रू आहे. जगातून शिया लोकांनी सुन्नींना खतम करून टाकलेले, फक्त 15% शिया लोक ठेवलेले. तर ज्या वेळेला इस्रायल आणि फिलिस्तीनचं युद्ध चालू झालं त्यावेळेला ती जी गाझापट्टी आहे ना, तिथे जी हमास संघटना आहे, ती हमास संघटना सुन्नी लोकांची. इस्रायलनी खरंच आपल्या देशानं इस्रायलचा आदर्श घेण्याची गरज आहे. छोटासा देश आहे, नगर जिल्ह्यात 2 नगर जिल्ह्या एवढे क्षेत्रफळ आहे, पण आजूबाजूला असलेल्या सगळ्या मुस्लिम राष्ट्रांना काढत जबरदस्त उत्तर इस्रायल आज देत आहे. त्यांच्या पुढे गुडघे टेकवत नाहीये, कारण तेवढा नरसंहार या मुसलमान लोकांनी यहुदी धर्माचा या ठिकाणी केलेला आहे. तर तिथे जी संघटना आहे हमास, ती सुन्नी लोकांची आहे. इस्रायलनं काय केलं, ते हमास जे आहे गाझापट्टी ती पूर्ण उद्ध्वस्त करून टाकली. पण त्याची झळ कोणाला लागली, दुसरी एक संघटना इकडं लेबनान मध्ये, तिचं नाव आहे हिजबुल्ला. आता हमास संघटना सुन्नी लोकांची आहे आणि हिजबुल्ला संघटना शिया लोकांची आहे. पण सुन्नींना दुःख झालं म्हणून इकडे शियांना एवढी कळ लागली की त्यांनी सुद्धा इस्रायल बरोबर पंगा घेतला आणि पंगा घेऊन शेवटी काय होतंय हे आपण सर्वजण पाहतायत. आणि अशाच पद्धतीनं भारत देशाने जर बांगलादेशाने लवकरात लवकर चांगले निर्णय घेतले नाही तर उद्या बांगलादेशाची युद्ध करायची वेळ आली तरी चालेल. आणि तमाम हिंदू समाज हा भारत सरकारच्या पाठीमागे आहे आणि आमच्या हिंदूंच्या रक्षणाकरता कदाचित आम्हाला प्राण देण्याची वेळ आली तरी आम्ही माघार घेणार नाही, असा संकल्प आपण या मोर्चातून करू. आणि एवढं बोलून आज मी या ठिकाणी थांबतो. जय श्रीराम. शिर्डीतील ग्राहकांच्या सेवेत नव्यानं सुरू झालेले सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांचे मोबाईल एकाच जागी मिळणारं एकमेव दालन म्हणजे पुजारा टेलिकॉम. दीपावली निमित्त पुजारा टेलिकॉम आपल्या असंख्य ग्राहकांसाठी घेऊन आले आहे मोबाईल खरेदीवर भव्य बोनस ऑफर. यात कुपन स्क्रॅच करा आणि मिळवा चक्क 5 कोटींचा जॅकपॉट. त्याचबरोबर महिंद्रा कंपनीची थार, मोटरसायकल, फ्रीज, टीव्ही यांसह असंख्य बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी. तसेच प्रत्येक मोबाईल खरेदीवर आकर्षक भेटवस्तू सुद्धा. त्याचबरोबर ओप्पो मोबाईलसह अन्य मोबाईलवर भरघोस सूट. तर त्वरा करा, आपला मोबाईल आजच खरेदी करा आपल्या पुजारा टेलिकॉमवर. आमचा पत्ता भाजी मार्केट रोड, साई निर्माण कॉम्प्लेक्स, गाळा क्रमांक 4. संपर्क क्रमांक 7058787878. तसेच 8888857007. आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये: शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट. प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे. रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गी शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत. प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 992121 9561, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 9767 06 6585.